अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला पुत्रदा एकादशी आजच्या दिवशी ज्यांना संतान प्राप्ती होत नाहीये, ज्यांचे बाळ गर्भ राहतो पण गर्भ राहत नाही, खूप दिवसानंतर म्हणजे काही दिवसानंतर मिसकॅरेज होत असतील, 2 दिवस म्हणजे 6 महिने 3 महिने असे पण खूप जणांचे प्रॉब्लेम आहे. मग पुत्रदा एकादशी दिवशी आपण कोणती सेवा करायची, या दिवशी भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त मुलग्यासाठी एकादशी का, तसं नाही. ते पुत्रदा एकादशी ह्या दिवशी जर कोणाला संतान प्राप्ती होत नसेल, खूप वर्ष आले संतान प्राप्ती नाही होते, आणि ह्या एकादशीमध्ये पौष महिन्यामधली ही एकादशी आहे, ह्या एकादशीमध्ये जर आपण भगवान विष्णू सहस्रनाम असेल हे आपण वाचू शकता. तर पुत्रदा एकादशी मध्ये ज्यांना कोणा संतान प्राप्ती होत नाहीये, कोणाकोणाला बाळ राहतं 2 महिने 3 महिने पण ते मिसकॅरेज होतं, आणि असं खूप वेळेस होतं, तर त्यांनी पुत्रदा एकादशी पासून एकादशीचा उपवास करायला पाहिजे. आणि एक यंत्र आहे, ते यंत्र मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. ते यंत्र लाल पेनाने पांढऱ्या कागदावर ते यंत्र लिहायचं, लाल पेनाने पांढऱ्या कागदावर. तर ते यंत्र ऍक्च्युअल डाळिंबाच्या काडीने अष्टगंधाने लिहायचं आहे भोजपत्रावर, पण अवेलेबल नाही झालं तर आपण लाल पेनाने पांढऱ्या कागदावर ते यंत्र पूर्ण लिहायचं. मी स्क्रीनवर टाकेल. ते यंत्र लिहिल्यानंतर आपण कॅरी बॅग मध्ये ठेवून त्याच्यावर सेवा करायची. कोणती सेवा करायची? आपण त्याच्यावर व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं, भगवान विष्णूंचे नावं घ्यायचे, व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं, पांडुरंगाची सेवा घ्यायची, आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचं, आणि ते यंत्र महिलांनी आपल्या कमरेला बांधायचे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी आज कमरेला बांधायचं, आणि पुढं जोपर्यंत ते यंत्र निघत नाही किंवा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत यंत्र कमरेला तसंच ठेवायचं. आता खूप जणांचं कसं असतं, बाळ राहत नाही, खूप जणांना बाळ राहतच नाही, हा एक प्रॉब्लेम असतो. खूप जण असे की त्यांना बाळ राहतं पण ते काही वेळ मिसकॅरेज होतं. ह्या दोन गोष्टी खूप खूप वेगवेगळ्या आहेत. सगळ्यात पहिले आपली कुलदेवता, कुलदैवत याचा मान सन्मान करायला पाहिजे. खूप जण काय करतात, लग्न झालं कुलदेवतालाच जात नाही, साध्या आपल्या गावातल्या एखाद्या देवीला जाता, झालं. मेन कुलदेवता आहे आपली तुळजापूरची देवी असेल, माहूरची देवी असेल, कोल्हापूरची देवी असेल, सप्तशृंगी देवी असेल, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. परत आजकालची जी लाईफस्टाईल आहे ती जास्त आहे. खूप जण फास्ट फूड बाहेर जास्त खाता, तेलकट जास्त खाता. खूप महिलांना उष्णता खूप असते, महिला असेल पुरुष असेल उष्णता खूप असते, आणि खूप जणांचे असे केसेस चालले माझ्याकडे की त्यांचे रिपोर्ट आहे ते नॉर्मल आहे, दोघांचे डॉक्टरचे रिपोर्ट नॉर्मल, तरी पण त्यांना बाळ राहत नाही. ह्या ज्या गोष्टी असतात याच्यामध्ये हे कर्म असतात, आपले पितृदोष असतात. त्याच्यासाठी तुम्हाला बाळ राहत नाही किंवा बाळ व्यवस्थित येण्यासाठी काही जी सेवा आहे, तुम्ही कमीत कमी 12 एकादशीचा उपवास करायला पाहिजे. 12 एकादशी मनापासून सेवा केली तर तुम्हाला बाळ आहे, संतान प्राप्ती होत असते. मी स्क्रीनवर टाकेल, काही काही जण आपण सेवा दिली होती त्यांना बाळ राहिलं. हे कशामुळं? सेवेमुळे. असं आपलं काहीच नाही, सेवेमुळे. तर आपण जेव्हा 12 एकादशीचा उपवास करायला पाहिजे, आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल, ती प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सूक्त, पुरुष सूक्त, दूध असेल, पाणी असेल, पंचामृत असेल, त्यांनी अभिषेक करायचा. प्रत्येक एकादशीला अभिषेक करायचा. त्याचं दूध आणि पाणी दोघं नवरा बायकोने प्यायचं. परत त्यांनी ही जी सेवा मी सांगतोय ही नॉर्मल सर्वजण करू शकता. 7 गुरुचरित्राचे पारायण करायचे. आता ही जी सेवा आहे ती नॉर्मल सांगतोय मी फक्त, पण पत्रिका बघून आपली जी काही वेगळी सेवा आहे ती पण सांगत असतो मी पत्रिका बघून. पण एक नॉर्मल सेवा 7 गुरुचरित्र पारायण करायचे संकल्पयुक्त, 3 नवनाथ पारायण करायचे. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा मिसकॅरेज होतं त्यांच्यासाठी 12 एकादशीचा उपवास, 7 गुरुचरित्र पारायण, 3 नवनाथ पारायण आपल्या घरी करायचे. आपल्या कुलदेवतेला मान सन्मान करून यायचा. औदुंबराला प्रदक्षिणा मारायची. औदुंबराला प्रदक्षिणा रोज औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारायच्या.
गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. गुरुचरित्राचा 39वा अध्याय रोज वाचायचा. रोज ज्यांना गर्भधारणा होत नाही, ज्यांना बाळ राहत नाही, त्यांनी गुरुचरित्राचा अध्याय रोज वाचायचा. का बरं वाचायचा? त्या गुरुचरित्राचा अध्याय 39 मध्ये असं वर्णन आहे की एक 60 वर्षाची तिला स्त्री म्हणताना वयस्कर असेल ती महाराजांकडे गेली आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ते संगमावर महाराज बसलेले होते. ती स्त्री गेली, म्हटली महाराज या जन्मी सोडून द्या, मला पुढच्या जन्मी पुत्रवती हो असा मला आशीर्वाद द्या किंवा मला संतान हो असा आशीर्वाद द्यावा. महाराज हसले. महाराज म्हटले का? म्हणजे या जन्मामध्ये 60 वर्षाचं वय झालं माझं आता, खूप लोक नावं ठेवता, खूप लोक हे करता, अशी लोक तिला नावं ठेवत होते. मग आता काय करायचं? हा जन्म तर वाया गेला, पुढच्या जन्मात तरी मला संतती आहे ते होऊ द्या महाराज. महाराज हसले. महाराज म्हटले की नाही, तुला ह्याच जन्मात होईल. कस काय होईल म्हणून महाराज? मग आता मासिक धर्म बंद आला, सगळं बंद आला. महाराज काय म्हटले? विश्वास ठेव. त्यांना औदुंबराला प्रदक्षिणा मारायला सांगितल्या. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तिने मनापासून केल्या. तिला मासिक धर्म आला. तिला मासिक धर्म आल्यानंतर काही काळानंतर तिला प्रसूती राहिली. तिला पहिली मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर गाव आश्चर्यचकित झालं. अरे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं आणि तिला मुलगी झाली. म्हणजे 60 वर्षाच्या तिला मुलगी झाली पहिली. मुलगी झाल्यानंतर ती दोघं नवरा बायको महाराजांकडे आले. महाराजांच्या समोर ठेवलं बाळाला. महाराज हसले. छान बाळ आहे. परत तिच्या मनात होतं, नाही महाराज मला अजून मुलगा पण पाहिजे. महाराज हसले. महाराज म्हटले ठीक आहे, काळजी करू नको, मनापासून सेवा कर, ते पण होईल. पुढे तिला ते पण झालं. आणि महाराजांनी असा आशीर्वाद दिला की मुला तुम्हाला संतती अखंड राहील, घरामध्ये सुख शांती सगळं राहील. कशाची सेवा? ही औदुंबराला प्रदक्षिणा मारायची. लक्षात ठेवा, रोज औदुंबराला प्रदक्षिणा मारायला पाहिजे. ज्यांना बाळ होत नाही किंवा ह्या गोष्टी आहेत त्यांनी औदुंबराला रोज प्रदक्षिणा मारल्या पाहिजे. बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही. अमावस्या पौर्णिमा पूर्ण बाहेरचं बंद करायचं. आपले कपडे कोणाला घालायला द्यायचे नाही, दुसऱ्यांचे कपडे घालायचे नाही. परत आपण जी लाईफस्टाईल आहे ती आपला लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. आळस असेल तो आळस कमी करायला पाहिजे आणि स्वतःला निगेटिव्ह करायचं नाही. व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायचं. रोज 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि महाराजांचं नामस्मरण जास्त करायचं. स्वामी चरित्राचे रोज 3-3 अध्याय वाचायचे. महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा. गोपाळ कृष्णाचा जो मंत्र आहे, संतान गोपाल मंत्र आहे, तो जास्त वेळेस म्हणायचा. ह्या सगळ्या जर आपण सेवा केल्या तर आपल्याला त्याचं फळ भेटत असतं. तसं फळ भेटत असतं. खूप जण म्हणणार दादा, मग खूप जण नैराश्य होता माझ्याकडे येतात, म्हणतात दादा खूप जणांना मागून मुलं झाले, आमचं लग्न होऊन 5-5, 10-10 वर्ष आले तरी पण त्यांना मूल बाळ नाही. कसं आहे? हे कर्म असतं आपले. म्हणून ही चूक आपली नाही. कर्म असतात, ते भोगावंच लागतात. लोकांचे बोलणे ऐकते, खूप जण बोलणे ऐकतात, खूप लोक टोचून बोलतात, हे करतात ते करतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आपण जर मनापासून सेवा केली तर एक विचार करा, 60 वर्षाच्या तिला महाराजांनी, दत्त महाराजांनी बाळ दिलं तर तुमचं आमचं काही वयच नसेल, कोणाचं पण जास्त वय नसेल. म्हणून आता सुद्धा आळस झटका, रोज औदुंबराला प्रदक्षिणा मारा, व्यंकटेश स्तोत्र रोज वाचा. व्यंकटेश स्तोत्रामध्ये पण आहे, जो व्यक्ती रोज नित्यनेमाने व्यंकटेश स्तोत्र वाचतो त्याला बाळाचं हे सगळ्या गोष्टी होतात, भूत प्रेत सगळ्यांचा त्रास कमी होऊन जातो. व्यंकटेश स्तोत्र, संतान गोपाळ मंत्र, ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि असं खूप जण म्हणतात दादा आम्ही आता खूप ठिकाणी जाऊन आलो पण हे झालं नाही, काही नाही, सोडून द्या विषय. कसं आहे, जे झालं ते झालं, नाही झालं सोडून द्यायचा विषय. तुम्ही केलेली सेवा, देवाची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. वाया जात नाही. आणि माझ्यानुसार माझ्याकडे जे अनुभव आहे, माझ्याकडे असे खूप जण असे आहे की त्यांचं बरोबर 12 एकादशीमध्ये त्यांना बाळ राहिलेलं आहे. मनापासून सेवा केली तर. काळे कपडे घालायचे नाही, बाहेरचं कोणाचं खायचं नाही, काही गोष्टी करायच्या नाही. आणि हे जे यंत्र आहे ते स्क्रीनवर मीटवाले टाका, ते यंत्र आज पुत्रदा एकादशी आहे, ते यंत्र आपण आज कमरेला महिलांनी बांधून घ्यायचं. आणि कोणी गुरु केला नसेल, तुम्ही गुरु करून घ्या. गुरुमंत्र कोणाकडून तरी करून घ्यायचे, आपले दोन्ही कान फुकून घ्यायचे, गुरुमंत्र अवश्य करून घ्यायचा. प्रत्येक एकादशीला, महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, त्यापैकी कोणती पण
एका एकादशीला आपण उपवास करावा. बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असेल. बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सूक्त, पुरुष सूक्त, अभिषेक करायचा, दूध आणि पाणी प्यायचं. परत एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण आजपासून करणार आहोत रात्री 12 वाजता. त्याची लिंक पण मी टाकेल. त्या लिंकवर डायरेक्ट क्लिक केलं तुम्ही त्याच्यावर येऊन जा, लिंक पण होईल. म्हणून सगळ्यांनी मनामध्ये घाबरायचं नाही की मग आमच्या बाबतीत असं होतं, आम्हाला बाळ नाही असं नाही. ह्या गोष्टी तुम्ही मनातून दूर करा. मनापासून सेवा केली तर बाळ सगळ्यांना होते, प्रत्येकाच्या नशिबात असतं. पण काहींना अगोदर असतं, काहींना मागं पुढं असतं, काही काहींना 10-12 वर्षानंतर होतं, काही काहींना 2-3 वर्षामध्ये होतं. म्हणून संतान 3 गोष्टी आपल्या हातात नाही, लक्षात ठेवा. आपला जन्म कुठं होईल हे आपल्या हातात नाहीये. आपलं लग्न कोणासोबत होईल हे आपल्या हातात नाहीये. आपल्याला बाळ होणार की नाही होणार हे आपल्या हातात नाहीये. तुम्ही किती प्रयत्न करा, नाही होतो. काही जण असे नाही होत. आणि आपला मृत्यू कधी होणार आहे हे आपल्या हातात नाही. त्या ज्या 3-4 गोष्टी ना देवाने आपल्या हातात ठेवल्याच नाही. तुम्ही किती काही करा, तुमच्याकडे किती पैसा असू द्या, तुम्ही काहीच नाही, सगळं शून्य आहे. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा, आपलं मन स्वच्छ ठेवा. देव आपल्याला देण्यासाठी तत्पर आहे. लोकांच्या आड्या करणं, लोकांना हे करणं ते करणं अशा गोष्टी करायच्या नाही. आणि ज्यांना बाळ राहिल्यानंतर आहे ना काळजी घेतली पाहिजे. बाळ राहिल्यानंतर बाहेरच्या गोष्टी खाणं नाही पाहिजे. 9 महिन्यांनी त्याचा पण व्हिडिओ मी उद्या करणार आहे सेपरेट. म्हणून आज पुत्रदा एकादशी आहे. ते यंत्र घरच्या घरी तयार करा. पुत्रदा एकादशीचे यंत्र मी स्क्रीनवर टाकेल. ते यंत्र घरच्या घरी तयार करा. तयार केल्यानंतर ते यंत्र कमरेला बांधायचं. काळ्या कडदोड्यामध्ये कमरेला बांधा. त्याला थोडी कॅरी बॅग असेल त्याच्यामध्ये लावा. प्लॅस्टिक मध्ये बांधा, म्हणजे ते भरपूर दिवस राहील. आंघोळ जरी केली त्रास होणार नाही. महिलेच्या कमरेला बांधायचं यंत्र. आणि जेव्हा यंत्र आपोआप गळून पडेल, काही गरज नाही, गळून पडलं ठेवून द्यायचं, पाण्यात विसर्जन करून टाकायचं. पण ते आजच्या दिवशी बांधायला खूप महत्व आहे. म्हणून आता ज्यांना अगोदर जर काही जणांची केस अशी असते ज्यांना अगोदर बाळ आहे पण नंतर बाळ होत नाही. खूप जणांना 8-8, 9-9, 10-10 वर्षाच्या मुलं असेल पण त्यांना दुसरं बाळ राहत नाही. मग त्यांनी पण हा उपाय आपण करू शकता. मनापासून सेवा केली त्याचं फळ आपल्याला 100% भेटत असतं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.